श्री स्वामी समर्थ. तर चला बघूया या सप्ताहाचे राशी भविष्य. मेष. हा सप्ताह तुमच्यासाठी आव्हानांनी आणि संधींनी भरलेला असेल. कार्यक्षेत्रात नव्या प्रोजेक्टचा दबाव तुमच्यावर राहू शकतो, पण तुम्ही तुमच्या नेतृत्व कौशल्याद्वारे ती यशस्वीपणे पूर्ण कराल. स्वतःबाबत दक्ष राहावे, विशेषतः विनाकारण समस्या उत्पन्न होण्याची शक्यता आहे. हा सप्ताह तुमच्या करिअरच्या दृष्टीने खूप चांगला राहण्याची अपेक्षा आहे. तुमच्या कामात पुरेपूर उत्साह राहील. नव्या प्रोजेक्ट्सची सुरुवात होऊ शकते. पार्टनरशिपमध्ये काम करणाऱ्यांना या सप्ताहात फायदा होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यायला हवे. या सप्ताहात तुम्ही तुमच्या तब्येतीकडे थोडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. मानसिक ताण जास्त वाढल्यामुळे डोकेदुखीची समस्या वारंवार उद्भवू शकते. अशा वेळी मेडिटेशन आणि योगाचा आधार घेणे इष्ट ठरेल. तसेच तुम्ही वेळच्या वेळी जेवण आणि झोप घेणे आवश्यक आहे. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी घेणे. उपाय: रोज हनुमान चालीसा वाचणे आणि गुळ दान करणे. वृषभ. या सप्ताहात तुम्ही आर्थिक व्यवहारांबाबत सावध राहण्याची गरज आहे. विनाकारण एखाद्यासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलताना दक्षता बाळगायला हवी. जुन्या गुंतवणुकीतून या सप्ताहात फायदा होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाने सध्या नवी गुंतवणूक करणे टाळावे. या सप्ताहात करिअर क्षेत्रात तुम्हाला अनेक संधी मिळू शकतात. करिअरमध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. तसेच जुनी समस्याही दूर होईल. या सप्ताहात नव्या योजनांमध्ये पैसे गुंतवणे टाळावे. व्यावसायिकांना फायदा होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. या सप्ताहात तुम्ही घसा आणि थायरॉइडच्या समस्येने त्रस्त राहू शकतात. तसेच जर पोटाचा त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व योग, व्यायाम व ध्यानही करीत राहावे. तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष द्यायला हवे. रागावर ताबा न ठेवल्यास तुमचा त्रास वाढू शकतो. महत्त्वाचे निर्णय मंगळवार, बुधवार आणि शनिवारच्या दिवशी घेणे. उपाय: या सप्ताहात शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करावी व गरिबांना शुभ्र वस्त्रे दान करावीत. मिथुन. हा सप्ताह तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम घेऊन येत आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला पगारवाढ आणि प्रमोशन मिळण्याचे संकेत दिसून येत आहेत. वैयक्तिक जीवनात सुखाचे वातावरण राहील. हा सप्ताह नोकरदार लोकांसाठी जास्त अनुकूल राहणार आहे. या सप्ताहात तुम्हाला करिअरबाबत उत्तम परिणाम मिळू शकतात. या तुमच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना चांगल्या प्रमोशन सोबत उत्तम सॅलरी मिळेल. नव्या क्षेत्रात गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल. व्यापारातही फायदा होईल. या सप्ताहात तुम्ही मानसिक रूपात त्रस्त असाल. तसेच झोप व्यवस्थित न झाल्यामुळे त्रस्त राहू शकतात. स्वतःची तब्येत उत्तम बनवण्यासाठी सकस आहार, योग, ध्यान व व्यायामाचा दिनचर्येत समावेश करावा. विचार सकारात्मक ठेवा. झोपेचे वेळापत्रक ठरवून घ्या. महत्त्वाचे निर्णय मंगळवार, बुधवार आणि शनिवारच्या दिवशी घेणे. उपाय: या सप्ताहात बुधवारच्या दिवशी श्री गणेशाला दुर्वा अर्पण करणे आणि बुध मंत्राचा जप करणे. कर्क. या सप्ताहात तुम्हाला धैर्याने आणि संयमाने वागायला हवे. सप्ताहाची सुरुवात काहीशी संथ राहणार आहे.
पण जसा जसा सप्ताह पुढे जाईल तुमच्या कामाला वेग येईल. या सप्ताहात तुम्ही प्रवासाला जाण्याची एखादी योजना बनवू शकतात. आर्थिक लाभ होत राहील. हा सप्ताह करिअरच्या दृष्टीने नव्या योजनांमध्ये हात घालण्याची योग्य वेळ असणारा आहे. तुम्हाला तुमचे विचार प्रकट करण्याची संधी मिळणार आहे. या संधीचा योग्य फायदा करून घेतल्यास ती तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यशस्वी बनवू शकते. या सप्ताहात तुम्हाला आरोग्यविषयक त्रास कमी असेल, पण खाण्यापिण्याबाबत योग्य दक्षता न घेतल्यास तुम्हाला पोटासंबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सध्याच्या पावसाळी वातावरणात जास्त तेलकट किंवा तळकट पदार्थ खाणे टाळायला हवे. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी घेणे. उपाय: सोमवारच्या दिवशी शंकराला अभिषेक करावा आणि पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे. सिंह: हा सप्ताह तुमच्यासाठी नव्या संधी घेऊन येईल. या सप्ताहात कार्यक्षेत्रात परिश्रम करूनही त्याचे फळ त्वरित मिळणार नाही, पण तुम्ही निराश होऊ नये. व्यावसायिकांना व्यवसायात गुंतवणूक करून जास्त नफा मिळवता येऊ शकतो. आर्थिक लाभ संभवतो. तुमचा आत्मविश्वास या सप्ताहात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती देणारा असणार आहे. तुम्हाला तुमच्या सहकर्मचाऱ्यांची मदतही मिळणार आहे. बिझनेसमध्ये गुंतवणूक केल्यास उत्तम संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यायला हवे. या सप्ताहात तुम्ही तब्येतीकडे जास्त लक्ष द्यायला हवे. विशेषतः रक्तदाब आणि हृदयासंबंधित समस्यांबाबत तुम्ही निष्काळजी राहता कामा नये. डॉक्टरांकडे जाऊन नियमितपणे चेकअप करणे अत्यावश्यक आहे. तसेच मेडिटेशन आणि योग करण्यावर भर द्यावा. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी घेणे. उपाय: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाला पाण्याचा अर्घ्य देणे आणि तांब्याचे भांडे दान करणे. कन्या: हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा राहणार आहे. हा काळ आहे कार्यक्षेत्रात नव्या योजना बनवण्याचा. या सप्ताहात तुम्ही तुमची जुनी रखडलेली कामे पूर्ण करण्यामध्ये यशस्वी व्हाल आणि त्यातून फायदाही मिळवाल. व्यापाऱ्यांना त्यांच्या जुन्या थकबाकीच्या रकमा मिळू शकतात. या सप्ताहाची सुरुवात करिअरच्या दृष्टीने उत्तम ठरणारी असेल. या सप्ताहात तुमच्या नोकरीत बदल होण्याचा योग आहे. व्यापारात नव्या योजना राबवण्यास उत्तम काळ आहे. धीर राखून परिश्रम केल्यास तुम्हाला त्याचे फळ नक्की मिळेल. या सप्ताहात जुन्या आरोग्यविषयक त्रासातून तुमची सुटका होईल, परंतु पोटासंबंधित आणि मज्जातंत्राशी संबंधित त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आरोग्याची काळजी घ्यायला हवी. विशेषतः खाण्यापिण्यावर ताबा ठेवायला हवा. तसेच कोणत्याही गोष्टीचा जास्त ताण घेऊ नये. महत्त्वाचे निर्णय मंगळवार, बुधवार आणि शनिवारच्या दिवशी घेणे. उपाय: बुधवारच्या दिवशी श्री विष्णूची पूजा करावी आणि हिरवे मूग दान करावे. तुळा: या सप्ताहाच्या सुरुवातीला काही आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, पण लवकरच स्थिती सामान्य होईल. कार्यक्षेत्रात तुमच्या परिश्रमाची चीज होईल. तुम्हाला वरच्या पदावर जाण्याची संधी मिळू शकते. तसेच पगार वाढही होऊ शकते. व्यापाऱ्यांनी आर्थिक व्यवहार दक्षतेने करावेत. हा सप्ताह करिअरच्या दृष्टीने उत्तम ठरणारा आहे. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांचा सामाजिक संपर्क वाढेल आणि त्यामधून नव्या संधी चालून येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना मनाजोग्या शिक्षणा क्षेत्रात प्रवेश मिळू शकतो. हा सप्ताह
आरोग्याच्या दृष्टीने उत्तम ठरणारा आहे. या सप्ताहात तुम्हाला कोणताही मोठा आजार होण्याची शक्यता नाही. तुम्ही ध्यानधारणा व योग करून शांती मिळवू शकतात. तरीही तुम्हाला नेहमी सावध राहण्याचा सल्ला जात आहे. खाण्यापिण्याबाबत दक्षता बाळगावी. महत्त्वाचे निर्णय मंगळवार, बुधवार आणि शनिवारच्या दिवशी घेणे. उपाय शुक्रवारच्या दिवशी दुर्गा देवीची पूजा करावी आणि त्यांना पांढरे फूल अर्पण करावे. वृश्चिक, या सप्ताहात तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामात यश मिळेल. नोकरदारांना त्यांच्या कामातील यशाबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा लाभेल. व्यापाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करताना सावध राहण्याची गरज आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी विशेष दक्षता बाळगावी. या सप्ताहात तुम्हाला करिअरबाबत आव्हानात्मक काळाला सामोरे जावे लागू शकते, पण तुम्ही तुमच्या परिश्रमाच्या बळावर ते आव्हान सहजतेने पेलू शकाल. व्यवसायात सावधानतेने पावले उचलावीत आणि मोठी गुंतवणूक टाळावी. या सप्ताहात तुम्हाला आरोग्याबाबत छोट्या मोठ्या समस्या सतावण्याची शक्यता आहे, परंतु त्यात चिंतेसारखी कोणतीही गोष्ट नाही. त्वचेत खाज आणि जळजळ होण्याची समस्या होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या शारीरिक स्वच्छतेकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी घेणे. उपाय मंगळवारच्या दिवशी हनुमान मंदिरात शेंदूर वाहावा आणि गरिबांना अन्नदान करावे. धनु, हा सप्ताह तुमच्यासाठी सकारात्मक राहणार आहे. तुम्हाला कार्यक्षेत्रात नव्या संधी मिळतील. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. जीवनात आनंदाचे आणि सौख्याचे वातावरण राहील. तुमच्याकडे मानसिक शांती मिळवण्यासाठी भरपूर वेळ असेल. कार्यक्षेत्रात यश लाभेल. या सप्ताहात तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. तुम्ही आजवर केलेल्या परिश्रमाचे फळ तुम्हाला या सप्ताहात मिळेल. त्याचप्रमाणे तुमच्या मागे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाठबळ असेल. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात उत्तम लाभ होईल. विद्यार्थ्यांना मनाजोगे यश लाभेल. या सप्ताहात आरोग्याबाबत काही समस्या राहणार आहेत. पोट आणि लिव्हरबाबतच्या काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. बाहेरचे खाणे टाळावे. हलका आणि सूपचा आहार घ्यावा. त्याचप्रमाणे शरीरात पाणी कमी पडू देऊ नका. त्वचेची देखभाल करावी. महत्त्वाचे निर्णय रविवार, सोमवार आणि बुधवारच्या दिवशी घेणे. उपाय गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करावी आणि पिवळे वस्त्र धारण करावे. मकर, या सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्यावर कामाचे दडपण जास्त असणार आहे, पण तुम्ही ते व्यवस्थित सांभाळून घेण्यात यशस्वी व्हाल. हा सप्ताह तुमच्यासाठी काही नवी आव्हाने घेऊन आला आहे. त्यांच्यासाठी थोडा धीर धरावा आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. या सप्ताहात कार्यक्षेत्रात तुमच्यावर नव्या जबाबदाऱ्या पडणार आहेत. तुमच्या अनेक योजना या सप्ताहात यशस्वी होतील. व्यवसायाचा विस्तार योग जुळून येत आहे. तो करण्यासाठी आर्थिक मदत मिळवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. आरोग्याच्या दृष्टीने हा सप्ताह थोडा त्रासदायक होण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानामुळे तुम्हाला सांधेदुखीचा आणि हाडासंबंधित त्रास सतावण्याची शक्यता आहे. कॅल्शियम सेवनाचे प्रमाण वाढवावे. तब्येतीकडे लक्ष द्यावे. नियमित व्यायाम करावा. महत्त्वाचे निर्णय मंगळवार, बुधवार आणि शनिवारच्या दिवशी घेणे. उपाय शनिवारी शनिदेवाची पूजा करावी व काळी वस्त्रे दान करावीत. कुंभ, हा सप्ताह तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा जाणार आहे. कार्यक्षेत्रात एखाद्या नव्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक व्यवहार करताना सावध राहावे. प्रवासाचे योग जोडून येत आहेत. नोकरदारांना
त्यांचे अधिकारी एखाद्या मोठ्या फायद्याचा सौदा सांगू शकतात, ज्यामुळे ते प्रसन्न होतील. या सप्ताहात तुम्हाला करिअरमध्ये काही नव्या संधी मिळतील. तुम्ही तुमच्या हुशारीच्या बळावर त्यातून फायदा मिळवू शकतात. एखादे जुने प्रोजेक्ट पुन्हा सुरू करण्यासाठी ही वेळ योग्य आहे. नोकरीतही प्रगतीच्या संधी चालून येतील. व्यापारी सेलमधून फायदा मिळवू शकतात. या सप्ताहात तुम्ही मानसिकदृष्ट्या सुदृढ राहण्याची गरज आहे. त्याच्या बळावर तुम्ही तुम्हाला होणारा मानसिक त्रास टाळू शकतात. यासाठी तुम्ही ध्यानधारणा करणे योग्य ठरेल. या सप्ताहात तुम्हाला पोटासंबंधित त्रास संभवतो, तो टाळण्यासाठी खाणेपिणे जपावे. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी घेणे. उपाय: शनिवारच्या दिवशी शनिदेवाला तेल वाहावे आणि काळे तीळ दान करावे. मीन: या सप्ताहात तुम्ही तुमच्या क्षेत्रात नवी उंची गाठू शकतात. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही नव्या योजनांवर तुमचे लक्ष केंद्रित कराल. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील, पण तरीही तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे. तुम्ही तुमची ऊर्जा परत मिळवाल. या सप्ताहात कार्यक्षेत्रात तुमचे विचार आणि योजना उचलून धरल्या जातील, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात तुम्हाला नव्या संधी मिळू शकतात. व्यापाऱ्यांनी व्यवसायात जास्त गुंतवणूक करू नये. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. या सप्ताहात आरोग्याबाबत हा सप्ताह तुमच्यासाठी थोडा उत्तम ठरणारा आहे. या सप्ताहात तुमची इम्युनिटी मजबूत ठेवायला हवी. मोसम बदलाचा प्रभाव टाळण्यासाठी सावध राहावे. छोट्या मोठ्या आजारांपासून सावध राहावे. खाणेपिणे जपावे. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवार. उपाय: या सप्ताहात विष्णू सहस्त्रनामाचे वाचन करावे आणि केळी दान करावी. आपणा सर्वांचा हा सप्ताह चांगला जाओ हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.